नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर। माझी कळ काढू नका, मी जर तुमची प्रकरणं काढायला लागलो तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही। नामदार हसन मुश्रीफांचा माजी खासदार धनंजय महाडिकांना इशारा। आता 10वीची परीक्षा जूनमध्ये तर 12वीची परीक्षा मेच्या शेवटच्या आठवड्यात। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती। हॉटेल सयाजीच्या घरफाळ्याबाबत महानगरपालिका प्रशासनानं चुकीची माहिती दिल्याचं स्पष्ट। माजी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। अन्नाची नासाडी टाळून समाजातील गरजूंची भूक भागवणाऱ्या प्रशांत मंडलिक यांच्या कामाला मिळालं बळ। नामदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार ऋतुराज पाटील यांनी उपलब्ध करून दिली फूड व्हॅन। आणि मी मास्क वापरतो, तुम्ही वापरा असं आवाहन करत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या नामदार सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। वाढदिवसानिमित्त गरजूंना मास्क वाटपही सुरू। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। वळूयात सविस्तर बातम्यांकडे। धनंजय महाडिक माझी कळ काढू नका असा सज्जड दम ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलाय। मी जर तुमची प्रकरणं काढायला लागलो तर तोंड दाखवायला तुम्हाला जागा राहणार नाही असा इशाराही नामदार मुश्रीफांनी माजी खासदार महाडिकांना दिलाय। शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रचारावेळी बोलताना माजी खासदार धनंजय महाडिक यांनी तिन्ही मंत्री गोकुळ दूध संघ मोडून खातील अशी टीका केली होती। याला प्रत्युत्तर देत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी खासदार महाडिक यांच्यावर निशाणा साधला। गेल्या काही वर्षात गोकुळमध्ये जो कारभार सुरू आहे तो पाहता उणीधुणी न काढता गोकुळचा प्रचार करा असं आवाहन आपण यापूर्वीच केलंय। तरीही माजी खासदार महाडिक चुकीच्या पद्धतीनं टीका करणार असतील तर हे चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय। आम्ही चांगल्या प्रकारे प्रचार करत असताना तुम्ही माझी कळ काढू नका असा सज्जड दमच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी खासदार महाडिकांना दिलाय। मी जर तुमची प्रकरणं काढायला लागलो तर तोंड दाखवायलाही तुम्हाला जागा राहणार नाही अशी टीकाही त्यांनी माजी खासदार महाडिक यांच्यावर केली। आमच्यावर बोलण्याऐवजी तुम्ही तुमच्या भीमा कारखान्याकडे लक्ष द्या, अन्यथा पळताभुई थोडी होईल असा इशाराही मंत्री मुश्रीफ यांनी महाडिकांना दिलाय। की हा दूध उत्पादक संघ आम्ही चांगला चालवू, दूध उत्पादकांच्या मालकीचा आम्ही करू। वासाच्या दुधाबद्दल ज्या लोकांच्या तीव्र जी नाराजी आहे ते वासाचं आणि कमी प्रतीच्या दुधाबद्दल त्यांना योग्य तो मोबदला देऊ किंवा त्यांचं दूध त्यांना परत देऊ आणि 2 ते 4 रुपये आम्ही दूध उत्पादकाला जादा देऊ, ही भावना घेऊन आम्ही पुढे गेलो। वास्तविक ते का बोलले, कसे बोलले बरोबर नाही आणि हे जर बोलायचं झालं तर उद्या तोंडसुद्धा दाखवता येणार नाही त्याला। कारण आता मोडून खाल्लं का काय केलं, किती बाजार मांडला त्या नोकऱ्यात वगैरे तुम्हाला माहिती आहे। हे अतिशय संतापाने मी पेन पाटील साहेबांना सुद्धा हा संताप व्यक्त केला होता। त्यांनी सुद्धा ते मान्य केलं होतं की 15-15, 20-20 लाख नोकऱ्याचा बाजार, त्यानंतर टँकर बिंकर, याच्यामध्ये मला आज अधिक बोलायचं नाही। मी धनंजय महाडिकांना सांगेन की ठीक आहे, माझी कळ तेवढी काढू नका। आम्ही संस्था अतिशय चांगल्या चालवलेल्या आहेत। बंटी पाटलांना कारखाना चांगला चालवलेला आहे, मी कारखाना माझा चांगला चालवलेला आहे, बँक चांगली चालवून दाखवलेली आहे आणि तुमचा भीमा कारखान्याचं जर मी काढलं तर फारच वाईट होईल। तर हे ताबडतोब बंद झालं पाहिजे। आपण पॉझिटिव्ह प्रचार करूया। रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावर बोलताना त्यांनी अनेकांचे जीव गेल्यानंतर केंद्र सरकारला जाग आल्याचा टोला लगावला। लस घेण्यासाठी लोक गर्दी करतायत, रांगेत लोक मरतायत, पण आम्ही केंद्रावर बोललो की प्रवीण दरेकर यांना राग येतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोबेल पुरस्कार द्यावा, मात्र आता केंद्र सरकारनं रेमडेसिवीर निर्यात बंदी घालावी अशी मागणीही त्यांनी केली। सध्या कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, मात्र सुपातून जात्यात जायला वेळ लागणार नाही। नागरिक लस घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करतायत। केंद्र सरकारनं महाराष्ट्राला लसीचा पुरवठा करावा अशी मागणीही त्यांनी केली। यावेळी आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील,
उपाध्यक्ष सतीश पाटील, बांधकाम समिती सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण समिती सभापती प्रवीण यादव, महिला आणि बालकल्याण समिती सभापती पद्मराणी पाटील आदी उपस्थित होते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलंय. 10वीची परीक्षा जून महिन्यात तर 12वीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीला घेण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन 10वी आणि 12वीच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असून परीक्षांचं नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. 10वी आणि 12वीच्या ज्या परीक्षा आहेत त्या पुढे ढकलण्यासंदर्भामधला निर्णय आम्ही घेतलेला आहे. 10वीची परीक्षा सर्वसाधारणपणे जून महिन्यात होईल आणि 12वीची परीक्षा ही मेच्या शेवटी होईल, की जेणेकरून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होऊ नये या गोष्टीवर आमचा भर राहील. स्टेट बोर्ड प्रमाणेच CBSE आणि ICSE या बोर्डना सुद्धा राज्य सरकारकडून परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विनंती करण्यात येणार असल्याचं नामदार वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. DY पाटील ग्रुपच्या हॉटेल सयाजीच्या घरफाळ्याबाबत महानगरपालिका प्रशासनानं चुकीची माहिती देऊन ग्रुपची बदनामी केल्याबद्दल काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल माजी नगरसेवकांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. माजी नगरसेवक सुनील कदम आणि सत्यजित कदम यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे हॉटेल सयाजीचा घरफाळा हा 11 मजल्यांचा न आकारता फक्त 7 मजल्यांवर आकारल्याचा आरोप उपायुक्त निखिल मोरे आणि सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर यांच्याकडे केला होता. मात्र त्यानंतर उपायुक्त निखिल मोरे यांनी प्रत्यक्षात कागदपत्रांची तपासणी केली. यात हॉटेल सयाजीच्या सर्व मजल्यांची घरफाळा आकारणी झाली असल्याचं उपायुक्त मोरे यांच्या निदर्शनास आलं. यावरून माजी नगरसेवक सुनील कदम आणि सत्यजित कदम हे जाणीवपूर्वक पालकमंत्री सतेज पाटील यांना बदनाम करण्यासाठीच असे उद्योग करत असल्याचं सिद्ध झालंय. याबाबत आज काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी उपायुक्त निखिल मोरे आणि सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर यांची भेट घेऊन याचा जाब विचारला. माजी नगरसेवक शारंगधर देशमुख आणि भूपाल शेटे यांनी कोल्हापूर शहरात सर्वाधिक कर भरणारा DY पाटील ग्रुप आहे. कोणतीही कर सवलत न घेता महानगरपालिकेत कर भरतात. तरीही महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विरोधक DY पाटील ग्रुपवर आरोप करत बदनामी करत असल्याचं सांगितलं. यावर उपायुक्त निखिल मोरे यांनी माहिती देताना DY पाटील ग्रुपच्या हॉटेल सयाजीच्या सर्व मजल्यांवर योग्य घरफाळा आकारल्याचं सांगितलं. तर माजी नगरसेवक सुनील कदम आणि सत्यजित कदम यांनी दिलेले पुरावे आणि महानगरपालिकेकडे असलेल्या कागदपत्रांची तपासणी केली असता त्यांनी केलेल्या आरोपामध्ये सत्यता नसल्याचं स्पष्ट केलं. या संदर्भात आरोप झाल्यानंतर आम्ही आमच्या कर अधीक्षक, कर निर्धारक संग्राहक यांच्याकडून त्या संदर्भातली माहिती घेतली. कारण अचानक त्यांनी त्या संदर्भातलं बोलणं केलं होतं. त्यावेळेस आमच्याकडे डॉक्युमेंट्स नव्हते. काही त्यांनी डॉक्युमेंट्स दाखवले. त्याच्यावरून सुरुवातीला असं वाटत होतं. पण आम्ही आमचे डॉक्युमेंट्स ज्यावेळेस चेक केले त्यावेळेस त्या ठिकाणी जो तिथला लोअर ग्राउंड असेल, अप्पर ग्राउंड असेल, ते तिथपासून ते वरती 10व्या मजल्यापर्यंतचे पूर्ण घरफाळा आकारणी झाल्याचे दिसून आलेलं आहे. त्यावेळेस तत्कालीन उपायुक्त यांनी तो फॉर्म फायनल केलेला आहे आणि त्यानुसार ती आकारणी झाल्याचं आम्हाला दिसून आलेलं आहे. सर, याच्यामध्ये अनेक महत्त्वाचं म्हणजे सॉफ्टवेअरचा पण घोळ दिसतोय. सॉफ्टवेअरमध्ये माहिती अपडेट नसल्यामुळे असा प्रकार घडतोय, अशा पद्धतीचं पण समोर येत आहे. काय सांगाल याबाबत? त्यात पण एक आमच्या गोष्ट आत्ता पण निदर्शनास आली. माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी आदर्श भीमा वस्त्रमची 11,288 चौरस फूट कमर्शियल वापराची जागा असताना फक्त 58,000 घरफाळा लावलाय. हा घरफाळा 2006 रोजी आकारला गेला. संजय भोसले यांनी अधिकार नसताना हा घरफाळा लावला. 2006 साली ते कर अधीक्षक नव्हते, तरीही अशा पद्धतीनं घरफाळा आकारला असल्याचा आरोप केला. याबाबत उपायुक्त निखिल मोरे यांनी माहिती घेण्याचं काम सुरू असून संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर याबाबत रीतसर कळवू असं सांगितलं. त्या संदर्भातली माहिती आत्ता आम्हाला मिळालेली आहे. आम्ही त्या संबंधित जे असतील त्यांच्याकडून ते फॉर्म घेऊन त्यांची ती माहिती आम्ही घेतोय आणि ती माहिती मिळाल्यानंतर आपण ती रीतसर कळवण्यात येईल त्या संदर्भात. कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मंडलिक यांच्या वतीनं विविध समारंभातील शिल्लक राहिलेलं अन्न गोळा करून समाजातील उपेक्षित आणि गरजू लोकांना त्याचं वाटप केलं जातंय.
या कार्याची दखल घेत आमदार ऋतुराज पाटील यांनी नामदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंडलिक यांच्या सामाजिक संस्थेला फूड व्हॅन प्रदान केली. एकीकडे समाजात अनेक गरजू आणि उपेक्षित नागरिकांना एक वेळचं अन्न मिळवतानाही मोठी कसरत करावी लागतीये, तर दुसरीकडे लग्न, वाढदिवस, बारसे, जावळ यासह विविध कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात केलेलं जेवण शिल्लक राहतं. हे शिल्लक राहिलेलं जेवण वाया जाऊ न देता ते गरजू लोकांना मिळावं आणि त्यांची भूक भागावी या उद्देशानं शिल्लक अन्न गोळा करण्याचं काम कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मंडलिक गेल्या 10 वर्षांपासून करतायत. शिल्लक राहिलेल्या जेवणाबाबत त्यांना शहरातील कोणत्याही ठिकाणाहून रात्री अपरात्री फोन आला तर त्यांच्या संस्थेचे प्रतिनिधी दुचाकीवरून संबंधित ठिकाणाहून अन्न गोळा करत होते. मात्र दुचाकीवरून अन्न गोळा करण्यात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मंडलिक यांना फूड व्हॅन प्रदान करण्यात आली. ही व्हॅन मिळाल्यानं संस्थेला अन्न गोळा करण्यासाठी येणारी मोठी अडचण दूर झाल्याची भावना मंडलिक यांनी व्यक्त केली. या प्रसंगी डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर शिंपा शर्मा, कुलसचिव डॉक्टर व्ही भोसले, अधिष्ठाता डॉक्टर आर.के. शर्मा, CHRO श्रीलेखा साटम, संशोधक संचालक डॉक्टर C.D. लोखंडे, उपकुलसचिव संजय जाधव आदी उपस्थित होते. कोल्हापूर शहरामध्ये एका दिवसात उच्चांकी 4637 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलंय, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक पोळ यांनी दिली. शहरातील सर्व केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात झाली असून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं असं आवाहनही त्यांनी केलं. कोल्हापूर शहरामध्ये 1 एप्रिलपासून 46 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोविड-19 लसीकरण सुरू करण्यात आलंय. शहरातील नागरिकांना 32 लसीकरण केंद्रांसह 20 खासगी रुग्णालयात एक दिवसात 4637 नागरिकांचं उच्चांकी लसीकरण करण्यात आलंय. महानगरपालिकेला जिल्हा प्रशासनाकडून 12,000 कोविड लसींचा पुरवठा करण्यात आलाय. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं असं आवाहन आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक पोळ यांनी केलंय. कालपासून आपल्याकडे लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध झाली होती. काल 12,000 लस उपलब्ध झाली होती. काल आणि आज आपल्याकडे काल पण लस होती, आज पण लस उपलब्ध आहे, उद्या पण उपलब्ध आहे. आणि आपण सातत्याने जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे वरिष्ठ कार्यालय आपण लसीची मागणी करतो आणि मागणीप्रमाणे त्याचा सप्लाय होणार आहे आपल्या कळतं आपल्याला. त्याप्रमाणे आत्ता काही खंडित होणार नाही असं एकंदरीत दिसून येतं. लसीचा पुरवठा होण्याच्या पद्धतीनं त्याप्रमाणे आपण लसीकरणचं नियोजन करणार आहे. कोविडच्या उपचारासाठी महानगरपालिकेकडून शिवाजी विद्यापीठातील DOT कोविड केअर सेंटर आजपासून सुरू करण्यात आलंय. कसबा बावड्यातील अंडी उबवणी केंद्र इथलं कोविड केअर सेंटर तयार असून इथल्या स्टाफला प्रशिक्षण दिलं जातंय. हे सेंटरही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचंही डॉक्टर अशोक पोळ यांनी सांगितलं. लॉकडाऊन काळात दुकानं सुरू ठेवण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि संलग्न व्यापारी संघटनांनी आज नामदार मुश्रीफ यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. उद्या गुढीपाडवा आहे. हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळं या दिवशी सोने, चांदी, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल इत्यादी वस्तू ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात. परंतु सध्या ब्रेक द चेनच्या नियमांनुसार अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानं सुरू ठेवायला परवानगी नाही. या निर्बंधांमुळे सणासुदीच्या काळातील व्यवसाय बुडाल्यानं व्यापाऱ्यांचं नुकसान होणार असल्याकडं चेंबर ऑफ कॉमर्सनं नामदार हसन मुश्रीफ यांचं लक्ष वेधलं. यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करू असं सांगितलं. लॉकडाऊन काळात दुकानं सुरू ठेवण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, मानद सचिव धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील आदी उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहता एस न्यूज. राज्य सरकारच्या ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊनला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आज सगळे व्यवहार पूर्ववत सुरू झाले.
शनिवारी आणि रविवारी कोल्हापूर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी काय परिस्थिती होती आणि आज तिथं नेमकं कसं चित्र दिसलं याचा आढावा घेतलाय एस न्यूजच्या टीमनं. नमस्कार, मी विश्वास पाणारी, माझा सहकारी केदार भोसलेसोबत सध्या आपण आहोत कोल्हापूर शहराचं प्रवेशद्वार असणाऱ्या पूर्वेकडील तावडे हॉटेलच्या परिसरामध्ये. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता वाहनांची किती वर्दळ आहे, लोकांची गर्दी दिसते. 2 दिवसापूर्वी विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वर्दळ, वाहनांची वर्दळ, गर्दी दिसत नव्हती. संपूर्णतः रस्ते निर्मळ दिसत होते, रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. मात्र आजच्या दिवशीची परिस्थिती जर पाहिली तर थोडीशी शिथिलता झाल्यानंतर वाहनांची वर्दळ दिसते आणि लोकांची या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते. अशी आत्ताची या ठिकाणची परिस्थिती आहे. यानंतर आपण जाऊया दाभोळकर कॉर्नर इथं. माझा सहकारी प्रसाद पाटीलकडं त्या ठिकाणची परिस्थिती जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रसाद पाटील, माझे सहकारी अर्जुन टाकळकर. आम्ही सध्या उभे आहोत कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर या ठिकाणी. गेले 2 दिवस हा परिसर विकेंड लॉकडाऊनमुळे एकदम शांत होता आणि आज तुम्ही बघू शकता की या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ पाहायला मिळते आहे. याचं कारण महत्त्वाचं असं आहे की उद्या पाडवा हा सण आहे, शिवाय 2 दिवसानंतर संभाव्य लॉकडाऊनही होण्याची शक्यता आहे. त्यामुळंच नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी तर काही महत्त्वाची आपली कामं पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस कर्मचारीसुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे बंदोबस्तासाठी इथं उभारलेले आहेत. एकंदरीतच हे चित्र जर बघितलं तर गेल्या 2 दिवसांपूर्वी कोल्हापूरकरांनी ज्या पद्धतीनं विकेंड लॉकडाऊनला प्रतिसाद दिला होता तसाच प्रतिसाद येणाऱ्या संभाव्य लॉकडाऊनलाही देतील अशी अपेक्षा आहे. आता आपण दसरा चौक या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे हे आमचे सहकारी संगम कांबळे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संगम कांबळे, माझा सहकारी अभिजित पाटील, त्याच्यासोबत सध्या मी आहे दसरा चौकामध्ये. गेल्या 2 दिवसापूर्वी आपण या चौकामध्ये आलो होतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती विकेंड लॉकडाऊन जाहीर केला होता. त्या दिवशी नेमकी या चौकाची कशी परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी आपण आलो होतो. त्या दिवशी या चौकामध्ये कोणत्याही प्रकारची वाहतूक दिसून येत नव्हती. हा परिसर पूर्णपणे रिकामा होता. काही तुरळक वाहतूक होती ती अत्यावश्यक सेवेची होती. आज सकाळपासून मात्र या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. एकंदरीत 2 दिवस कोल्हापूरकर या विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला. पण सकाळपासून जे चित्र आहे त्याच्यावर नेमकी खरंच आपली आरोग्याची काळजी आपल्याला आहे का हा देखील प्रश्न उपस्थित होतो. सध्या आपण दसरा चौकातला आढावा घेतला आहे आणि नेमकी माधवा रोडला नेमकी कशी परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी माझे सहकारी मंजित भोसले त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की माधवा रोडवर नेमकी कशा प्रकारे परिस्थिती आहे. मी मंजित भोसले, कॅमेरामॅन जितेंद्र शिंदेसह सध्या मी आहे कोल्हापुरातला प्रसिद्ध समजणारा महाद्वार रोडवर. विकेंड लॉकडाऊनला 2 दिवस कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता. आज मात्र सकाळपासून कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला दिसून येत आहे. हाच महाद्वार रोड 2 दिवसापूर्वी शुकशुकाट होता, नीरव शांतता होती या रोडवर. आज मात्र उद्या गुढीपाडव्याचा सण असल्यामुळं मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरले या ठिकाणी खरेदीचा आनंद घेत आहेत. एकूणच जर परिस्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला दिसून येते. जर कोरोनाला हद्दपार करायचं असेल तर सुरक्षित राहिलं पाहिजे आणि घरीच राहिलं पाहिजे, हा मूलमंत्र प्रत्येक कोल्हापूरकरांनी जोपासला पाहिजे. मात्र सध्याची जर परिस्थिती बघितली तर आपण मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावर गर्दी दिसून येत आहे. ही गर्दी कमी झाली पाहिजे. कोरोना अद्याप आपल्यामधून गेलेला नाही. जर कोरोनाला हद्दपार करायचं असेल तर गर्दीवर नियंत्रण करणं गरजेचं आहे आणि गर्दी टाळून कोरोनाला हद्दपार केलं पाहिजे. यानंतर आपल्यासोबत आहे माझा सहकारी इक्बाल रेटरेकर, तो रंकाळा चौपाटी इथून सद्य परिस्थिती आपल्याला देत आहे. चला तर मग रंकाळा चौपाटीवर जाऊया. विकेंड लॉकडाऊनचा आपण पाहिलंच होतं की एस न्यूज टीमने शनिवार आणि रविवारचा आढावा घेतला होता. या ठिकाणी मी शनिवारी एकंदरीत रंकाळा चौपाटीच्या ठिकाणची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला होता. सध्या मी आणि माझा सहकारी अर्जुन टाकळकर हा रंकाळा चौपाटीच्या ठिकाणी आहे. सायंकाळचे 6 वाजलेले आहेत आणि विकेंड लॉकडाऊनच्या नंतरची सध्या या ठिकाणची काय परिस्थिती आहे याचा आढावा आपण एस न्यूजच्या कॅमेरातून घेणार आहोत. सध्या आपण पाहत आहात की विकेंड लॉकडाऊननंतरची ही जी गर्दी आहे ती आपण पाहत आहात, ही दृश्य आपण पाहत आहात. या ठिकाणी सर्व प्रकारच्या खाऊच्या गाड्या लागलेल्या आहेत. अगदी सायंकाळच्या 6 वाजता लोक या ठिकाणी फिरायला येणाऱ्यांच्यासाठी गर्दी झालेली आहे. या निसर्गरम्य वातावरणात अनेक लोक खाऊ खाण्याचा आनंद देखील लुटत आहे, तर काही लोक रंकाळ्याच्या चौपाटीच्या ठिकाणी बसलेले आहेत. एकंदरीत राज्य सरकारने
कोरोनाचे निर्बंध कडक करताना चौपाट्या आणि बगीच्यांना मात्र परवानगी नाकारली आणि बगीचे आणि चौपाटी हे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. तरी देखील विकेंड लॉकडाऊननंतर या ठिकाणी लोकांची आपणाला गर्दी पाहायला मिळत आहेत. कोरोना काळात कोल्हापूरकरांनी विकेंडचा शनिवार आणि रविवारचा लॉकडाऊन चांगल्या प्रकारे पाळला होता. मात्र 15 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोक सध्या मोठ्या प्रमाणावर आपल्या घरातून बाहेर पडलेले आहेत. मात्र जर हीच परिस्थिती राहिली तर मात्र कोरोनाला निमंत्रण दिल्याचाच प्रकार होणार आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांनी सध्या कोरोनाची साखळी मोडायची असेल तर मात्र खबरदारी बाळगण्याची गरज आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामन अर्जुन टाकळकरसह इक्बाल रेटरेकर. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी 3054 अंतर्गत जिल्हा परिषद सदस्यांना 10 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज त्यांनी अध्यक्ष बजरंग पाटील यांना प्रशासकीय मंजुरीचं पत्र दिलं. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदल होईल असे संकेतही नामदार मुश्रीफ यांनी दिलेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात कोणताही राजकीय अभिनिवेश न पाहता जिल्हा परिषदेतील सर्वपक्षीय सदस्यांना प्रत्येकी 20 लाखांचा निधी देण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. त्यानुसार 3054 अंतर्गत 10 लाख रुपये निधीच्या मंजुरींचे प्रशासकीय पत्र अध्यक्ष बजरंग पाटील यांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिलं. गोकुळच्या निवडणुकीनंतर उर्वरित 10 लाखांचा निधी दिला जाणार असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं. मी शब्द पाळणारा नेता आहे, त्यामुळंच निधीबाबत दिलेला शब्द आपण पूर्ण केलाय. संपूर्ण जिल्ह्याचा विकास व्हावा ही माझी भावना असल्याचं मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलं. गोकुळ निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदल होईल असे संकेतही त्यांनी यावेळी दिलेत. आमदार राजेश पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण समिती सभापती प्रवीण यादव, महिला आणि बालकल्याण समिती सभापती पद्माराणी पाटील आदी उपस्थित होते. कोरोना संसर्गामुळे 5 एप्रिलपासून बंद असणारी कापड बाजारपेठ आज सुरू झाली होती. मात्र 4 एप्रिलच्या शासन आदेशाचं कारण देत गांधीनगर पोलिसांनी कापड बाजारपेठ पुन्हा बंद करण्यास भाग पाडलं. करवीर तालुक्यातील गांधीनगर बाजारपेठ कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 5 एप्रिलपासून बंद आहे. शासनानं कोरोनाबाबतचे नियम आणि अटींचं पालन करून काही व्यावसायिकांना व्यवसाय करायला परवानगी दिली होती. मात्र कापड दुकान चालू अथवा बंद करण्याबाबत कोणतेही स्पष्ट उल्लेख नसल्यानं व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम होता. शनिवार आणि रविवार विकेंड लॉकडाऊन असल्यानं संपूर्ण बाजारपेठा बंद होत्या. आज सोमवारी गांधीनगर होलसेल व्यापारी संघटनेनं एक पत्रक काढून सकाळी 10 ते 5 या वेळेत व्यवसाय सुरू ठेवण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार आज कापड बाजारपेठ पुन्हा सुरू झाली होती. पण 4 एप्रिलच्या शासन आदेशाचा आधार घेत दुपारी 12 नंतर कापड व्यवसाय बंद करण्याच्या सूचना पोलीस प्रत्येक दुकानात जाऊन देत होते. यामुळे व्यापारी आणि ग्राहकांमध्ये गोंधळ उडाला. पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर व्यापाऱ्यांनी आपली दुकानं पुन्हा बंद केली. कोरोनाला हद्दपार करायचं असेल तर जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण झालं पाहिजे असं प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं. शिरोली इथल्या श्री सिमंदर जैन श्वेतांबर आराधना भवन ट्रस्टमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोविड लसीकरण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी घेण्याबरोबरच कोरोना लस घेणं महत्त्वाचं आहे. सर्वसामान्यांना ही लस मिळावी यासाठी शिरोलीमधील श्री सिमंदर जैन श्वेतांबर आराधना भवन ट्रस्टमार्फत कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलंय. या लसीकरण केंद्राचं उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी कोरोनावर मात करण्यासाठी आणि त्याचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करणं आवश्यक असल्याचं सांगितलं. कोरोना लस पूर्णपणे सुरक्षित असून इथून जास्तीत जास्त नागरिकांनी ही लस घ्यावी असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं. आज कोविडसारखं संकट हे आपल्या देशावर, जिल्ह्यावर आणि आपल्या शहरांवर त्या ठिकाणी बघायला मिळतं. आणि या संकटामधून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर जास्तीत जास्त लसीकरण होणं गरजेचं आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आदरणीय पालकमंत्री सतीश उर्फ बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये आज अनेक ठिकाणी लसी केंद्र त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये जवळजवळ 11 केंद्र होती आणि अजून 2 केंद्र आज आम्ही वाढवतो आहे. पाचगाव आणि वळिवडेमध्ये देखील वाढवतो आहे. मला खात्री आहे की लस लोकांना देणं हे खूप गरजेचं आहे.
आणि जास्तीत जास्त लोकांचा आज त्या ठिकाणी आपल्याला कल बघायला मिळतो की लस घेण्यासाठी आज त्या ठिकाणी लोक बाहेर यायला लागलेत. मला सर्व कोल्हापूरमधल्या नागरिकांना विनंती आहे, जिथं लसीचं केंद्र असेल तिथं आपण जास्तीत जास्त लोकांनी भर द्यावं, लोकांनी बाहेर जावं, लस घ्यावी. कारण ही लस चांगली आहे. लस घेतल्यामुळं निश्चितपणेनं याचा प्रादुर्भाव आज त्या ठिकाणी जास्तीत जास्त हा होणार नाही, ही देखील आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. लस घेतल्यामुळं आपल्याला अनेक त्या ठिकाणी हे जे सिम्पटम्स आहेत कोविडचे ते देखील कमी प्रमाणात असतात. आणि आपल्या लोकांना सुरक्षित राहायचं असेल तर लस घेणं गरजेचं आहे. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी इथल्या सिमंदर कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी रुग्णांशी संवाद साधून काळजी घेण्याचं आवाहन केलं. सिमंदर कोविड सेंटरमध्ये 60 बेडची व्यवस्था केल्याचं भरत ओसवाल यांनी सांगितलं. सिमंदर कोविड केअर सेंटरची जी आता आम्ही दुसऱ्या सेकंड फेजचं सुरू केलेलं आहे, याच्यामध्ये जवळजवळ 60 बेड्स आहेत आणि 7 ऑक्सिजनचे बेड तयार केलेले आहेत. आणि मागच्या वेळी ज्यावेळी सुरू केलं होतं आणि आत्ताच्या याच्यामध्ये जी मागच्या वेळी जी सिस्टीम ठेवलेली होती, जवळजवळ आमच्या इथले 9 डॉक्टर्स आहेत MBBS, ते पर डे व्हिजिट करतात. त्याचप्रमाणे आमच्या इकडं BHMS डॉक्टरची 24 तासासाठी एक नेमणूक केलेली आहे. नर्सेस, स्टाफ, बाकीची सगळी व्यवस्था अतिशय सुंदर, जे काही कोविड सेंटर बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये असते तेवढीच व्यवस्था इथं चांगल्या पद्धतीनं केलेली आहे. त्याचबरोबर परवाच हे जो उद्घाटन केलं आपल्या पालकमंत्री साहेब बंटी पाटील साहेबांच्या हस्ते, आणि त्यावेळी आम्ही त्यांना विनंती केली की ह्या पंचक्रोशीमध्ये आज इथं समाजाने इथं जे सुरू केलेलं आहे ह्याच्यामध्ये इतर समाज पण सगळेजण इथं त्याच्यामध्ये लाभ त्याचा घेऊ शकतात. यावेळी जितेंद्र गांधी, हिम्मत ओसवाल, अमर गांधी, राजेंद्र ओसवाल, प्रवीण ओसवाल, दिलीप गांधी, प्रकाश राठोड, नरेंद्र पोरवाल आदी उपस्थित होते. पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कसबा बावड्यातील सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण उर्फ बंडू जाधव आणि नितीन उल्पे यांच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमात रक्तदान शिबिर, शिवभोजन थाळी आणि मास्क वाटपाचा समावेश होता. पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांचा 12 एप्रिल रोजी होणारा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला जातोय. आज या वाढदिवसाचं औचित्य साधून कसबा बावड्यातील सामाजिक कार्यकर्ते बंडू जाधव यांच्या वतीनं आज सलग 17व्या वर्षी डॉक्टर DY पाटील हॉस्पिटलच्या सहकार्यानं रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. या रक्तदान शिबिरात 25हून अधिक जणांनी रक्तदान केलं. त्यानंतर जाधव यांच्या वतीनं गरजू लोकांना शिवभोजन थाळीचं वाटप करण्यात आलं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोना संसर्गापासून संरक्षण व्हावं यासाठी सेवा रुग्णालयात इथल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत मास्क वाटप करण्यात आलं. यावेळी कसबा बावड्यातील सर्व माजी नगरसेवक, श्रीराम संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कसबा बावड्यातील सामाजिक कार्यकर्ते नितीन उल्पे यांनीही उल्पे हॉल इथं नामदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. या शिबिरातही अनेकांनी रक्तदान करून नामदार सतेज पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला. कोरोना काळातही उद्योग सुरू ठेवायचे असतील तर कामगारांचं लसीकरण आणि RT-PCR चाचणी करून घेणं बंधनकारक करण्यात आलंय. यापैकी RT-PCR चाचणी करून घेण्याची अट रद्द करावी अशी मागणी कोल्हापुरातील सर्व औद्योगिक संघटनांच्या वतीनं कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. मात्र ही चाचणी रद्द न करता 10 एप्रिलऐवजी 15 एप्रिलपर्यंत चाचणी करून घेण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कामगारांची RT-PCR चाचणी रद्द करावी, कारण अशी चाचणी करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही. तसंच ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. दर 8 दिवसांनी ही चाचणी करावी लागणार आहे. हजारो कामगारांची चाचणी लगेचच होणं शक्य नाही. त्यामुळं RT-PCR चाचणी रद्द करावी अशी मागणी कोल्हापुरातील सर्व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे. या संदर्भात कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने उपस्थित होते. उद्योजकांची ही भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. मुख्यमंत्री नियमावली तयार करून लॉकडाऊनबाबतचा निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळे उद्योजकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. अँटीजेन चाचणी तसंच लसीकरण करण्यासाठी प्रत्येक MIDC आणि शहरातील औद्योगिक वसाहतीसाठी एक संपर्क अधिकारी नेमला जाईल. याचे आदेश आपण लवकरच काढणार असल्याचंही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं.
कोरोना चाचणी रद्द न करता 10 एप्रिलऐवजी 15 एप्रिलपर्यंत चाचणी करून घेण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सचिन मेनन, हर्षद दलाल, अतुल पाटील, दीपक पाटील, श्रीकांत पोतनीस, अभय पंडितराव आदी उपस्थित होते. कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन करण्यास अकार्यक्षम असलेली हेरिटेज समिती बरखास्त करावी अशी मागणी हेरिटेज वास्तू संवर्धन प्रेमींनी केली आहे. या मागणीचं निवेदन उपायुक्त निखिल मोरे यांच्याकडे सादर केलं. पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांचा वाढदिवस करवीर तालुक्यातील इस्पुर्ली आणि निगवे खालसा इथं विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून वृक्षारोपण, रुग्णांना फळे वाटप, रक्तदान शिबिर आदी उपक्रम राबवण्यात आले. इस्पुर्ली इथं मार्केट कमिटी संचालक दिगंबर पाटील यांच्या संकल्पनेतून प्राथमिक आरोग्य केंद्र इस्पुर्लीच्या रुग्णांना फळे वाटप आणि आरोग्य केंद्राच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं. सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी आरोग्य केंद्राच्या आवारात लावलेल्या रोपांना जगवण्यासाठी कार्यकर्त्यांवर जबाबदारी दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, किरणसिंह पाटील, मारुती निगवे, मार्केट कमिटी माजी संचालक विलास साठे, सरपंच राजाराम पाटील, गजानन पाटील, सुयोग वाडकर, अमर पारळे, निवास सेठे, दशरथ गुरव, सुधीर चौगले, शंकर मगदूम, सुभाष पोवार, संजय नाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. निगवे खालसा इथं घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन सभापती मीनाक्षी पाटील, वीरपिता शिवाजी पाटील यांच्या हस्ते झालं. नामदार सतेज पाटील यांनी रक्तदान करण्यासाठी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला. सुमारे 101 दात्यांनी रक्तदान केलं. यावेळी उपसभापती सागर पाटील, विलास साठे, शशिकांत पाटील सुयेकर, एकनाथ पाटील, दिगंबर पाटील, संदीप तवनकर, कृष्णात पाटील, SK पाटील, शिवाजी राजगिरे, विजय नाईक, सनी नरके, LS किल्लेदार, अशोक किल्लेदार, PM पाटील, शहाजी किल्लेदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल S. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानुसार शनिवारी आणि रविवारी अनावश्यकरित्या कोल्हापूर शहरातून फिरणाऱ्यांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. जे वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला होता तो शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत हा जो लॉकडाऊनचा कालावधी होता त्यामध्ये आम्ही कोल्हापूर सिटीमध्ये सर्वत्र नाकाबंदी लावली होती. त्याचप्रमाणे आमच्या शाखेकडून अधिकचे पॉईंट पण लावले होते प्रत्येक चौकात आणि अत्यावश्यक सेवा वगळून विनाकारण जे रोडवर फिरणारे होते त्या वाहनांवर आम्ही जास्तीत जास्त कारवाई केलेली आहे. त्यामध्ये एकूण केसेस आहेत आमच्या 1443 आणि एकूण दंड जो आम्ही आकारलेला आहे तो 2,88,600. त्यापैकी पेड केसेस आहेत 381 आणि पेड केसेसमधून आम्हाला प्राप्त झालेला दंड आहे 76,200. अनपेड केसेस आमच्या 1,062 आहेत आणि त्याचा दंड येणे बाकी आहे 2,12,400. अशा प्रकारे वाहतूक शाखेकडून आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे. तसंच महानगरपालिकेचं जे पथक आहे त्यांच्या संयुक्त आम्ही एकत्रितपणे आम्ही विना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या पण केसेस केलेल्या आहेत. करवीर तालुक्यातील पाचगाव इथं कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलंय. या लसीकरण केंद्राचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. जिल्हा प्रशासनानं नागरिकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. आज पाचगाव इथल्या लसीकरण केंद्राचा आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी लोकांनी मास्कचा वापर करावा तसंच सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचं आवाहन केलं. या लसीकरण केंद्राबाहेर लस घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. नामदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून लसीकरण केंद्र सुरू झाल्यानं सरपंच संग्राम पाटील यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी उपसरपंच भाग्यश्री दळवी, कोर कमिटी अध्यक्ष नारायण गाडगीळ, संजय पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
वीकेंड लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्यांसाठी कोल्हापुरातील सेवा निलमय संस्थेच्या वतीनं अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसरातील प्रवासी तसंच कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ देण्यात आला. वीकेंड लॉकडाऊन निमित्त शनिवारी संस्थेकडून सकाळी 80 लोकांना चहा नाश्ता, अत्यावश्यक सेवांमध्ये काम करत असलेल्या 100 लोकांना संध्याकाळचा चहा, तर रात्री अत्यावश्यक कामानिमित्त प्रवास करणाऱ्या तसंच इतर लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी 100 लोकांना चहा नाश्ता, तर दुपारी रेल्वे स्थानक तसंच बस स्थानक परिसरातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना जेवण देण्यात आलं. संध्याकाळीही संस्थेच्या वतीनं 150 गरजू लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. संस्थेच्या स्मिता दिवसे, पौर्णिमा संगपाळ, राजकुमार घाटगे, किशोर घाटगे, कला आष्टेकर यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिलं. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोनावरील लस घ्यावी असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केलंय. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वळिवडे इथं कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या शुभारंभानंतर आमदार ऋतुराज पाटील यांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांच्या प्रकृतीची चौकशी केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त लसीकरण करण्याबाबत सूचना केल्या. यावेळी पंचायत समिती सदस्य प्रदीप झांबरे, विजयकुमार चौगुले, सरपंच अनिल पंढरे, उपसरपंच सुषमा शिंगे, प्रकाश शिंदे, पोलीस पाटील दीपक पासाण्णा, भगवान पळसे, राजेंद्र कुसाळे, अरुण पोवार, उज्ज्वला पोवार, सुरेखा चव्हाण, अनिता खांडेकर, संगीता चव्हाण आदी उपस्थित होते. वीकेंड लॉकडाऊन झाल्यानंतर आता सर्वच लोकांनी नियम गुंडाळत मुक्त संचार सुरू केलाय. इस्पुर्ली पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. इस्पुर्ली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या 19 गावांमध्ये कोरोनाचे नियम मोडणे, विनामास्क फिरणं आणि वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्यांकडून 37,600 रुपयांचा दंड वसूल केलाय. व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि सर्व स्तरातील नागरिकांनी नियम पाळावेत असं आवाहन पोलीस निरीक्षक सरोजिनी चव्हाण यांनी केलंय. जे नियमावलीमध्ये सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी, रात्री 8 ते सकाळी 7 संचारबंदी हा जो महत्त्वाचा नियम आहे, तसेच विनामास्क, सोशल डिस्टन्स हे जे नियम आहेत ते पाळून सहकार्य करावं. हॉटेल, आस्थापना, अत्यावश्यक सेवा दुकाने यांनी देखील त्यांना दिलेल्या वेळेमध्ये त्यांची आस्थापना चालून आणि दिलेल्या वेळेमध्ये ते बंद करून आम्हाला सहकार्य करावं. कोल्हापूर जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी रविवारी रात्री अवकाळी पावसानं हजेरी लावली. इचलकरंजी शहर आणि परिसरातही वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी रात्री बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे गेल्या 2 दिवसांपासून उष्म्यानं हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला असला तरी जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसानं काही ठिकाणी नुकसानसुद्धा झालं. इचलकरंजी सांगली मार्गावरील एका नारळाच्या झाडावर वीज पडून झाडाला आग लागली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडून वाहतूक विस्कळीत झाली. इचलकरंजी शहराच्या सखल भागांमध्ये पाणी साचलं, तर विकली मार्केट, शाहू पुतळा, कुडचे मळा, गांधी विकास नगरमधील काही घरांमध्ये पाणी शिरलं. काही ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या पडून तर काही ठिकाणी विजेचे खांब मोडल्यामुळं शहर आणि परिसरातील वीज पुरवठा काही वेळासाठी खंडित झाला. कोरोनाबाधितांच्या मृत्यूमध्ये होत असलेली वाढ कोल्हापूर जिल्हावासियांची चिंता वाढवणारी आहे. आज सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये 11 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात नव्या 308 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 99 जणांना डिस्चार्ज मिळालाय. आज सायंकाळी 5 वाजता संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात नव्या 308 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. या कालावधीत 99 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय, तर तब्बल 11 रुग्णांचा मृत्यू झालाय. या नव्या 308 रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील 161 रुग्णांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ करवीर तालुक्यात 29, हातकणंगले तालुक्यात 19, शिरोळ तालुक्यातील 15, गडहिंग्लज तालुक्यातील 12, भुदरगड आणि राधानगरी तालुक्यातील प्रत्येकी 7 रुग्णांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ आजरा तालुक्यात 6 रुग्ण आढळलेत, कागलमध्ये 3, शाहूवाडीत 3, तर पन्हाळा तालुक्यात 10 रुग्ण आढळलेत. चंदगड आणि गगनबावडा तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळलाय, तर सर्व नगरपालिका क्षेत्रात मिळून 26 रुग्णांची नोंद झाली आहे. तर अन्य जिल्ह्यातून आलेल्या 8 रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. या नव्या 308 रुग्णांसह सध्या जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 2408 वर पोहोचली आहे.
पन्हाळा तालुक्यातील आकुर्डे इथल्या ओंकार पाटील यांच्या क्रशर साईटच्या ऑफिसमधून अज्ञातानं सुमारे 1.5 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. बनावट चावीचा वापर करून ड्रॉव्हर उघडत ही रक्कम लांबवण्यात आल्याचं कळे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय. वीकेंड लॉकडाऊनचे निर्बंध पाळणारे कोल्हापूरकर आज मात्र मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं. बाजारपेठा, भाजी मंडईसह सर्वच ठिकाणी झालेली गर्दी कोरोना संसर्गाला निमंत्रण देणारी ठरली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं कडक निर्बंध लागू केलेत. यामध्ये सोमवार ते शुक्रवार या कालावधीत अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद ठेवण्यासह वीकेंड लॉकडाऊन पाळण्याचे निर्देश देण्यात आलेत. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊनच्या नियमांचं लोकांनी मनापासून पालन केलं. वीकेंड लॉकडाऊनमध्ये ज्या गोष्टींना परवानगी होती त्यासुद्धा बंद ठेवून लोकांनी कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात योगदान दिलं. पण आजचं चित्र मात्र चिंता वाढवणारं ठरलं. कालपासून राज्यस्तरावरून कडक लॉकडाऊनचे संकेत मिळत असल्यामुळं तसंच गुढीपाडवा सणाची गर्दी यामुळं आज सोमवारी कोल्हापूर शहरातील रस्त्यांवरची वर्दळ वाढली. 2 दिवस ओस पडलेल्या भाजी मंडईमध्ये हे असं चित्र दिसलं. लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शाहूपुरी या बाजारपेठांमधील किराणा मालासह सर्वच दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. शहरातील मॉलमध्ये सुद्धा मोठी गर्दी झाली होती. शहरात सर्वत्र दिसून आलेली गर्दी कोरोना संसर्गाला निमंत्रण देणारी ठरली असून 2 दिवस लॉकडाऊन पाळत सर्वांनीच संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर आजच्या गर्दीनं पाणी पडल्याचं दिसून आलं. विधायक पद्धतीनं वाढदिवस साजरा करणारे पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्वतः मास्कचा वापर करण्यासह इतरांना मास्क वापराबाबत आवाहन करणं याच आपल्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा ठरतील असं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोशल मीडियातून मास्क वापराबाबत आवाहन केलं. मास्क वापराबाबत आवाहन करणारी ही मोहीम सोशल मीडियातून 50 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचली. नामदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना मास्कचंही वाटप करण्यात आलं. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे नेहमीच आपला वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा करतात. त्यांनी वाढदिवसानिमित्त वहीरूपी शुभेच्छा स्वीकारण्याचा एक अनुकरणीय पायंडा पाडला. या उपक्रमातून गेल्या 13 वर्षात जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळांमधील 14 लाख विद्यार्थ्यांना तब्बल 65 लाखाहून अधिक वह्यांचं वाटप करण्यात आलंय. या उपक्रमातील सातत्य कायम ठेवतानाच नामदार सतेज पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्याऐवजी मास्क वापराबाबत आवाहन करत शुभेच्छा द्या असं आवाहन केलं. त्यांच्या आवाहनाला सर्वसामान्य नागरिक, काँग्रेससह विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि राजकारणासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोशल मीडियातून मास्क वापराबाबतचं आवाहन करत नामदार सतेज पाटील यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, खासदार सुप्रिया सुळे, खासदार राजीव सातव, खासदार संजय राऊत, खासदार अमोल कोल्हे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार भाई जगताप, अभिनेता रितेश देशमुख यांच्यासह मान्यवरांचा समावेश होता. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे आज महाराष्ट्रातील तरुणांचं एक लाडकं व्यक्तिमत्व आहे. भविष्य काळातील महाराष्ट्र ज्यावेळेस आपण पाहतो त्यामध्ये प्रामुख्यानं नेतृत्व करणारे जे व्यक्तिमत्व असतील त्यामध्ये आता बंटी पाटलांचं नाव घेतलं जातं. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या भविष्यकाळासाठी, उज्ज्वल भविष्यकाळासाठी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. मी मास्क वापरतो आहे, आपणही मास्क वापरावा असं आवाहन करतो आहे. म्हणून या माध्यमातून तुम्हाला एकच सगळ्यांना विनंती करते की वाढदिवसाच्या निमित्ताने बंटी दादांना सगळ्यात चांगली भेट म्हणजे आपण सगळ्यांनी मास्क घालणं, सुरक्षित अंतर ठेवणं आणि सातत्याने हात घेणं. मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी आपण बंटी दादांचा वाढदिवस खूप मोठ्या पद्धतीने साजरा करू, पण ह्या वर्षी मास्क इज कंपल्सरी. हॅपी बर्थडे बंटी. नमस्कार, मी रितेश देशमुख. माझे अगदी जवळचे मित्र महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री बंटी पाटील उर्फ सतेज पाटील, आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त ते एक अभियान राबवत आहेत. मी मास्क वापरतोय, तुम्ही सुद्धा वापरा, हेच मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. हॅपी बर्थडे.
नामदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सर्वसामान्य लोकांना 1 लाख मास्क वाटप करण्याचं नियोजन करण्यात आलंय. याचाच भाग म्हणून युवक काँग्रेस, NSUI तसंच काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातील भाजी विक्रेते, फळ विक्रेते तसंच रस्त्यावरील कष्टकऱ्यांना मास्कचं वाटप केलं. या माध्यमातून मास्क वापरण्याबाबत प्रबोधन करण्यात आलं. कोरोना काळातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता नामदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. या अंतर्गत आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरांमधून 500हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं. आठवडाभर कोरोनाचे नियम पाळत रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील या उपक्रमासह वही संकलन उपक्रम सुद्धा सुरू असून आज कार्यकर्त्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे वह्या सुपूर्द करत नामदार सतेज पाटील यांना शुभेच्छा दिल्या. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. माझी कळ काढू नका. मी जर तुमची प्रकरणं काढायला लागलो तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. नामदार हसन मुश्रीफ यांचा माजी खासदार धनंजय महाडिकांना इशारा. आता 10वीची परीक्षा जूनमध्ये तर 12वीची परीक्षा मेच्या शेवटच्या आठवड्यात. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती. हॉटेल सयाजीच्या घरफाळ्याबाबत महानगरपालिका प्रशासनानं चुकीची माहिती दिल्याचं स्पष्ट. माजी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. अन्नाची नासाडी टाळून समाजातील गरजूंची भूक भागवणाऱ्या प्रशांत मंडलिक यांच्या कामाला मिळालं बळ. नामदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार ऋतुराज पाटील यांनी उपलब्ध करून दिली फूड व्हॅन. आणि मी मास्क वापरतो, तुम्ही वापरा असं आवाहन करत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या नामदार सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवसानिमित्त गरजूंना मास्क वाटपही सुरू. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल S. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर S न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.